त्यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावी दाखल झालेला आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे प्रत्येक जण त्यांना अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभारून शिस्तबद्धरित्या त्यांना अभिवादन करतात। आपला हा गावचा सुपुत्र भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झाला याचा प्रत्येकाला गर्व आहे। 2 महिन्यापूर्वीच या ठिकाणी तो गावात येऊन गेलेला होता, अनेकांना भेटला होता, पण अशा प्रकारे आपला जवान परत येईल असा स्वप्न सुद्धा देखील कोणाला वाटलेलं नव्हतं। पण आज हा आपला जवान भारत मातेचं रक्षण करत असताना शहीद झाला याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये अभिमान आहे, स्वाभिमान आहे। पण दुसरीकडे पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये त्याचा बळी गेला याच्याबद्दल सुद्धा खंत व्यक्त केली जाते। एकूणच आपण बघतो की आता हे जे पार्थिव आहे ते थोड्याच वेळात त्यांच्या घरी जाईल। त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी, 2 मुलं, आई बाबा आणि कुटुंबातले सगळे इतर सदस्य त्यांचं अंतिम दर्शन घेतील। आपण बघू शकता की रस्त्याच्या दुतर्फा ही जी लोक आहेत प्रचंड अशी मोठी गर्दी आहे। प्रत्येक जण मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत जिंदाबाद आणि शहीद रहे अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात। एकूणच आपण बघतो की हे गावातलं वातावरण कशा प्रकारे आपल्याला दिसतं की संपूर्ण गाव पूर्ण देश सेवा काय असते याची प्रचिती घडवून देणार हे गावातलं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाचं मन ऊर भरून आलेलं आहे, कारण आपला जवान भारत मातेचं रक्षण करताना धारातीर्थी पडला, त्यामुळे प्रत्येकाला अभिमान आहे। जवळपास 11 वाजता यांचं पार्थिव जे आहे ते शाळेच्या ग्राउंडवर नेऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत। एकूणच आपण बघतो की रस्त्याच्या दुतर्फा हे सगळे थांबलेले आहेत। आता इथं बघताय की हे जे पार्थिव आहे ते या ठिकाणी उतरलं जाणार आहे आणि या गेटमधूनच त्यांचं पार्थिव त्यांच्या घरापर्यंत नेलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी शेवटचं अभिवादन घरच्यांना करायला मिळणार आहे। रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरच्यांना कल्पना दिलेली नव्हती। रात्री उशिरा कल्पना दिल्यानंतर त्यांच्या पत्नीनं टाहो फोडला, आई वडिलांनी टाहो फोडला, सासऱ्यांना याची पूर्वकल्पना होती, पण त्यांनी कुठल्या प्रकारची माहिती त्यांना लागू दिली नाही। पण नंतर मात्र प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला कळाल्यानंतर त्यानंतर मात्र त्यांना हे सगळं पाहावं लागते की आपला पती, आपला वडील आणि आपला जावाई अशा प्रकारे भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झाला। ते बोलत असताना सांगतात की आम्हाला स्वाभिमान आहे, पण अशा प्रकारे इतक्या लवकर आपला मुलगा सोडून जाईल, आपला वडील सोडून जाईल असं कोणालाही वाटलेलं नव्हतं। एकूणच आपण बघतो की कशा प्रकारे हे पार्थिव जे आता अखेरचं त्यांच्या घराकडे रवाना होताना दिसते, त्यांच्या घराकडे अशा प्रकारे हा जवान जाईल याची कल्पना सुद्धा गावातल्या कोणाला नव्हती। गावात आल्यानंतर कुणाला भेटायच्या आधी बॅग ठेवायचे राजेंद्र तुपारे घरामध्ये आणि त्याच्यानंतर पहिले ते शेताकडे पळत जायचे। शेती करण्याची आवड असणारे राजेंद्र तुपारे शेती प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांना नावारूपास यायचं होतं, पण त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं। पण भारत मातेच्या रक्षणासाठी आपला बलिदान झाला याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रचंड मोठा गर्व निर्माण झाला असेल। इथं असणाऱ्या कारवे गावामधल्या प्रत्येकाच्या मनामध्ये स्वाभिमान, अभिमान आहे, पण दुसरीकडे मात्र मनामध्ये शल्य आहे की आपला हा जवान आपल्याला अर्धवट सोडून गेला। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश प्रताप नाईक, झी मीडिया, कारवे, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।